तर नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की विशाल भाऊ म्हणजे विशेष भारी. तर गणपती आले होते आणि सुट्टी लागली होती आणि म्हणलं यार मित्रांनो चला यार गावाला जाऊन येऊ. पण काय मित्र चार म्हणले की यार नको यार. मग म्हणलं ठीक आहे तर ठीक आहे. तर आमच्या गावाकडली जी मित्र आहेत यार मग नको म्हणले, चल चल जाऊया म्हणलं. तर हा जो बघतो ना मागून त्याला गाडीवर फिरायला लय भारी आवडते. मग त्यानं म्हणला चला मी तुम्हाला गाडीवर सोडतो. पण चौघं पाच जण तर गाडीवर जाणं शक्य नव्हतं. तर त्यानं म्हणला चला दोघाला सोडतो. मग चला निघालो आम्ही. मग पहिला दोघं बसवले. मग नंतर रिक्षा गावली. मग रिक्षा गावल्यानंतर मग आम्ही दोघं रिक्षामध्ये बसलो आणि दोघांना गाडीवर पाठवलं. मग रिक्षामध्ये बसता बसता मग आठवलं की यार नजारा तर काढलाच पाहिजे. मग बसला बसला काढलं तर हां बघा कसा बघतोय. असा मागं बघतो यार कोण आले. मग हा बघा तिसरा जण. आता तिसराही घेतला आणि रूमवरती राहिला होता. तिसरा जण घेतला. मग आम्ही निघालो बसमध्ये. तर बघता बघता हा कसा हसतोय बघा, गोंडस असं बाळ हसतं. मग जावा म्हणलं रिक्षामध्ये. तर बघितलं तर चला मग आता जाऊया रिक्षामध्ये कसं वाटतंय. मग तो म्हणतो हार भारी वाटते. मग काय चला. मग आता एक तर उतरायला लागला म्हणला. मग बघायला लागला पैसे आहेत का नाहीत. तर त्याच्या पाकिटामध्ये पैसेच नव्हते. मग म्हणलं यार तुम्ही द्या. मग आला तर कशाला रिक्षामध्ये. मग ठीक आहे म्हणलं बाबा देऊ आम्ही. तर ठीक आहे चला. तर रिक्षावाल्याला म्हणलं चला मामा येऊ का. ठीक आहे. तर मामा मला वेगळं सांगायला लागले. बरं ठीक आहे मामा तुमचंच खरं ठीक आहे चला. तर बस स्टँडकडे चाललो आणि बघितलं तर यार चिखल यार. गावाकडं पण तसंच आणि शहराकडं तसंच. एवढ्या गाड्या मला वाटलं आमची गाडी आहे का काही एखादी यात. तर नाही यार आमची गाडी तर घरी लावलेली आहे. पण बस स्टँडवर एवढ्या गाड्या खूप आहेत. तर म्हणलं अरे दमानं चल पडशील बाळा पडशील दमानं चल. बरं ठीक आहे दमानं चला. तर हळू अवघड पाय टाकायला लागला. तू म्हाताऱ्या माणसानं चल ना जरा माणसासारखं चाल. मग गेलो हळूच पुढं एस टी स्टँडवर बाबा. तर रस्त्यात जाताना तर एवढं 2-3 एसट्या लावल्या होत्या. आम्हाला वाटलं गर्दी नसेल. पण एस टी स्टँडवर गेल्यानंतर राव खूप गर्दी होती राव. आणि एवढं स्वच्छ तर आमचं घर गोटा घाण नसेल तेवढं एस टी स्टँड घाण. तर चलत चल म्हणलं. तर त्याला म्हणलं मी चहा प्यायचा का. तो म्हणला नको चहा प्यायला एस टी लवकर जाईल. तर मग आम्ही गेलो एस टीला. तर बघितलं तर एस टी स्टँडवर आता स्टार्टिंगला एंट्रन्समध्ये बघितलं तर गर्दी खूप नव्हती. मग बघितलं तर गेलो आतमध्ये. तर 2-4 एसट्या लावलेल्या होत्या, मोकळ्या लावलेल्या होत्या. कंडक्टरला विचारलं एस टी गावं लागतं. तर कंडक्टर काय बोलायचं ना. मग म्हणलं एक तर पळत चालला होता एस टी जाईल म्हणून. पण काय आम्ही काही गडबड केली नाही कारण की आमच्या गावाकडे जायला 5 मिनिटाला एस टी असते. त्यामुळे आम्ही काही गडबड केली नाही. तर बघत चाललो तरी आजीबाई पैसेच मागायला लागले. मग काय करू यार माझ्याकडे तर सुट्टे नव्हते. तर मोबाईलमध्ये होते. तसंच नाही राहू द्या म्हणलं नंतर केव्हा तर देऊ. मग चाललो मग माझा मित्र बघत होता गाडी आली की नाही. मग काय यार राव आमची गाडीला एवढी गर्दी की एवढी लोकं की यार एस टीमध्ये बसायला जागा नाही. मग म्हणलं जाऊ दे यार एस टीमध्ये ये नाही तर दुसरी येईल, दुसरी नाही तर तिसरी येईल. जाऊ दे आपल्याला घरी जाऊन तर काय काम करायचं. मग काय राहू द्या म्हणलं. मग हळूच पुढे जाऊन बघितलं तर यार बघा हा तर माझा रूममेटच गावला यार. तर म्हणलं यार याला लय दिवस झाला म्हणतो की ब्लॉगमध्ये घेत नाही. म्हणलं आज घेऊया चला. तर म्हणला हां यार ठीक आहे चल. तर मला ब्लॉगमध्ये काढ. तर तो म्हणला ब्लॉगमध्ये काढताना यार तुझा चेहरा खूप चांगला आला टेन्शन नको घेऊ. तुझी केस किती चांगली आहेत ना, तू टेन्शन नको घेऊ ना. मग आलं तर चल मग चल जाऊया. त्याची बस निघाली. मग तो गडबडीत होता. पण त्यानं 5 मिनटं मला बोलून चालला पुढं. तर मग म्हणला ठीक आहे बाबा. तर तुझी केस चालली तर ठीक आहे जा तू. तुझी बस चालली आहे ना तर जा तू जा. ठीक आहे तर जा तू. ठीक आहे चालला तर जा. आणि बघा तो सारखा ब्लॉगमध्येच येतो ना. याला एकदा घेतलं तर सारखा म्हणतो मला कॅमेऱ्यामध्ये घे. पण जाऊ दे जा. ठीक आहे. तर चालला तो बी गेला मी बी गेला. बस स्टँडवरनं गेलो एस टी गेलो घरी चाललो. आता आलो माझ्या जागी. तर त्याला सोडलं मग मी उतरलो एस टीतून. मग आता म्हणलं पप्पाला कॉल केला. पप्पा येतील. तर पप्पा काय म्हणतात मला उशीर लागेल. मग म्हणलं राव आपल्या आपणच नियोजन करावं आणि आपल्या मग घरला जाऊ. मग काय घरला जाताना मग मला एक आठवलं यार ऊन खूप पडलं आहे. मग मी उन्हानं खूप काळा पडेल ना. काळा पडलं तर मग काय विषयच नाही. मग ठीक आहे म्हणलं जाऊ द्या काळा पडला तर पडला. आपण काय शेतकऱ्याचीच पोरं आहे. ठीक आहे पडला तर पडला. ठीक आहे जावं म्हणलं घरला. तर 2-4 दिवस सुट्टी खाऊन मस्तपैकी लाडू फिडू चिवडा खाऊन मस्तपैकी घरचं जेवण खायला एक नंबरनं. ठीक आहे तर चला मित्रांनो चला चालतंय बाय. मग ठीक आहे सर्वांना. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा
आणि आपल्या अशाच चॅनलला सपोर्ट करत राहा. ठीक आहे, तर चला मित्रांनो, बाय बाय.